11th ॲडमिशन 2025-26चे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे, तरी संपूर्ण विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात। तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना साईटवर यायचं आहे। साईट जर माहीत नसेल तुम्हाला तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये साईट दिलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन कसं करणार हे बघणार आहे। आणि तर साईटवर आल्यानंतर बघू शकता तुम्ही की तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहे, एक आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि एक ऑप्शन आहे तुम्हाला लॉग इनचं। तर सर्वप्रथम आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे। या अगोदर जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं होतं डेमोमध्ये ते आता ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे, परत फ्रेश रजिस्ट्रेशन आजपासून सुरू झालेलं आहे। तर स्टुडंट रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करावं लागेल आणि तिथून तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता। स्टुडंट रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येणार। स्टुडंट रजिस्ट्रेशनमध्ये बघू शकता सर्वप्रथम अप्लिकंट 10th स्कूल एरिया, तर विद्यार्थ्यांनी 10वी कुठून केली आहे। जर महाराष्ट्रामधून केली असेल तर 1 नंबरचं ऑप्शन आणि महाराष्ट्राच्या बाहेरून केलेली असेल तर 2 नंबरचं ऑप्शन। त्यानंतर अप्लिकंट स्टेटस फ्रेशर आहे, रिपीटर आहे की प्रिव्हियसली पास आहे, म्हणजे या अगोदर पास आहे। तर या प्रकारे तुम्ही चेक करा आणि जर तुम्ही 2025ला पास असाल तर तुम्हाला फ्रेशरचं जे ऑप्शन आहे हे चूज करावं लागेल, म्हणजे 1 नंबरचं ऑप्शन। आणि जर तुम्ही रिपीटर असाल किंवा या अगोदर कधीतरी पास झालेले असाल आणि तुम्हाला आता 11वी करायची असेल तर तुम्ही प्रिव्हियसली पास करू शकता। तर आम्ही 2025ला आहे, फ्रेशर चूज केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला यामधून बोर्ड सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या बोर्डमधून तुमची 10वी कंप्लीट केलेली आहे। तर CBSE आहे, स्टेट बोर्ड आहे किंवा अदर कोणते बोर्ड आहे, संपूर्ण ऑप्शन स्क्रीनवर तुम्हाला दिसून पडेल। यामध्ये आमचं शिक्षण महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून झालेलं आहे, म्हणून आम्ही 1 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करतोय, महाराष्ट्र स्टेट बोर्ड। त्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण इन्फॉर्मेशन टाकायची आहे। बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला तुमचा रोल नंबर, त्यानंतर तुमच्या आईचे नाव जसे तुमच्या मार्कशीटवर आहे सेम टू सेम टाका। व्हेरीफाय नंबरला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती तुमची येऊन जाणार, जसे की तुमचे नाव, तुमच्या आईचे नाव आणि तुम्ही कधी पास झालेले आहे, या प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून पडेल। त्यानंतर मंथ ऑफ एक्झामिनेशन टाका। त्यानंतर तुम्हाला टाकायची आहे तुमची ईमेल आय डी चुकायला नको, मोबाईल नंबरसुद्धा चुकायला नको। जर तुमची ईमेल आय डी मोबाईल नंबर चुकला तर तुम्हाला पासवर्ड येणार नाही आणि तुम्हाला कोणतीही नोटिफिकेशन येणार नाही आहे। तर त्या प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिल करून घ्यायची आहे आणि एक तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चनसुद्धा यामध्ये ॲड करायचा आहे। सिक्युरिटी क्वेश्चन यासाठी जर तुम्ही पासवर्ड विसरले आणि जर तुम्हाला फॉरगेट करायचं काम पडलं तर तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन विचारू शकते। बघू शकता अशा प्रकारे एक सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करा कोणताही, त्या सिक्युरिटी क्वेश्चनचे ॲन्सर द्या, एक पासवर्ड सेट करा। पासवर्ड असा सेट करा की तो तुमच्या लक्षात राहणार किंवा नोट करून ठेवू शकता आणि त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाका आणि त्यानंतर रजिस्टरला क्लिक करा। रजिस्टरला क्लिक केल्यानंतर बघू शकता की तुम्हाला एक तुमचे नाव दिसणार, त्यानंतर तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही सुद्धा स्क्रीनवर बघू शकता। तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्डसुद्धा तुम्हाला माहिती आहे। यानंतर तुम्हाला करून घ्यायचं आहे प्रोसीड टू लॉग इन, म्हणजे आपण आता लॉग इन करणार, जेणेकरून आपला जो रिमेनिंग फॉर्म आहे तो आपण आता फिल करणार। तर सर्व विद्यार्थ्यांनी लॉग इन करायचं आहे। लॉग इनचं पेज आल्यानंतर बघू शकता यामध्ये जो ID जो तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवलेला आहे तो ID टाका। त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि त्यानंतर लॉग इनला क्लिक करा। अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये फिल करून घ्यायची आहे आणि 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल संपूर्ण ज्या ॲडमिशन प्रोसेसची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघू शकता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। अशा प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक करा आणि त्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला बघू शकता की ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1चं ऑप्शन दिलेलं आहे। तर तिथून आपल्याला संपूर्ण ज्या स्टेप आहे ह्या स्टेप कंप्लीट करायच्या आहे आणि यामध्ये दिलेल्या संपूर्ण स्टेप तुम्हाला कंप्लीट करायच्या आहे। डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचे आहे आणि ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नसेल, जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेटला अप्लाय केले असेल तर तुम्ही रिसिप्टसुद्धा अपलोड करू शकता आणि जेव्हा तुमची कास्ट सर्टिफिकेट येईल म्हणजे ॲडमिशन प्रोसेसपर्यंत, म्हणजे जेव्हा तुम्हाला नंबर लागेल तुमच्या एखाद्या कॉलेजला तेव्हा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यावी लागेल, तोपर्यंत तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे। कोणाला कुठेही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, त्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार आणि विद्यार्थ्यांनी संपूर्ण जो फॉर्म आहे हा व्यवस्थितरित्या भरणं आहे। जर कुठे अडचण येत असेल तरी सांगा, त्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार। तर बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1मध्ये अशा प्रकारे संपूर्ण स्टेप दिलेले आहे। पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस, कॅटेगरी, क्वालिफिकेशन, डॉक्युमेंट्स, पेमेंट आणि लॉक ॲप्लिकेशन फॉर्म। तर अशा प्रकारे संपूर्ण स्टेप आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहे। रजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये आपण जो पहिल्या याच्यामध्ये फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म तुम्हाला दिसून पडेल, तो चेक केल्यानंतर त्यामध्ये एडिट होणार नाही, तरी तुम्ही एकदा तो फॉर्म चेक करू शकता। त्यानंतर बघू शकता की तुम्हाला तुमचे नाव, शाळेचे नाव, तुमची जन्मतारीख,
संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून पडेल। यामध्ये दिलेली माहिती एकदा चेक करा, जर कुठे काही अडचण असल्यास तुम्ही यामध्ये चेंजेस करू शकता आणि यानंतर जेव्हा फॉर्म तुम्ही लॉक करणार त्यानंतर चेंज होणार नाही आहे। आणि जर तुम्हाला सर्व माहिती बरोबर वाटत असेल तर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। तर या पेजमध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांना त्यांचा ॲड्रेस टाकायचा आहे। तुम्ही तुमच्या आधार कार्डनुसार सुद्धा यामध्ये ॲड्रेस फिल करू शकता किंवा जोही तुमचा ॲड्रेस असेल तो सुद्धा तुम्ही यामध्ये फिल करू शकता। तर पहिल्या लाईनमध्ये तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे, त्यानंतर स्टेट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोणती आहे, त्यानंतर तालुका आणि त्यानंतर सिटी किंवा व्हिलेज आणि पिनकोडसुद्धा तुम्हाला टाकायचा। अशा प्रकारे या पेजमध्ये दिलेली संपूर्ण माहिती आधार बेस तुम्ही लिहू शकता। जर तुमचा ॲड्रेस वेगळा असेल तर त्याप्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या आणि माहिती फिल झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा, म्हणजे तुमचा जो ॲड्रेस आहे हा सेव्ह होऊन जाणार। ॲड्रेस झाल्यानंतर नेक्स्ट पेजमध्ये आहे तुम्हाला तुमची कॅटेगरी इन्फॉर्मेशन। तर यामध्ये तुमची जी कास्ट आहे ही कास्ट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, जी कास्ट असेल। आणि विद्यार्थ्यांनी जर कास्ट सर्टिफिकेट काढलेली असेल तर ती कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायची आहे। आणि जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल, तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर तुम्हाला जी तुमच्याकडे रिसिप्ट आहे म्हणजे पावती आहे ती सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता। आणि एक डिक्लेरेशन फॉर्म आहे तो सुद्धा आपण भरून देऊ शकतो की जेही रिमेनिंग डॉक्युमेंट्स असेल हे आपण ॲडमिशनच्या दिवशी देणार अशा प्रकारे। तर यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना प्रॉपर फिल करून घ्यायची आहे। आणि यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमची कास्ट कोणती आहे ही तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। तर बघू शकता यामध्ये तुमची जी कास्ट असेल OBC, SC, ST यामधून सिलेक्ट करा। आमची SC आहे, SC सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर विचारण्यात आलेलं आहे की तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर इथे तुम्हाला यस सिलेक्ट करावं लागेल। आणि त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे की तुम्हाला ॲडमिशन कोणत्या कास्टमधून घ्यायची आहे, तर तुम्हाला तुमची जी कास्ट आहे तीच कास्ट तुम्हाला खालीसुद्धा सिलेक्ट करायची आहे, कारण त्यामध्ये ओपनचं ऑप्शन येत आहे। परंतु तुम्ही ओपन सिलेक्ट करू नका, कारण जर तुम्ही तिथे ओपन सिलेक्ट केलं तर तुमची ॲडमिशन ओपनमधून होणार। त्यामुळे तर तिथेसुद्धा तुम्हाला जी तुमची कास्ट आहे ही सिलेक्ट करायची आहे। जशी आमची SC असल्यामुळे आम्ही तिथे SC सिलेक्ट करणार। आणि त्यानंतर तुमची कास्ट सर्टिफिकेट कोणत्या स्टेटमधून दिलेली आहे तर इथे तुम्हाला ते स्टेट सिलेक्ट करावं लागेल, जसे आमचे महाराष्ट्र आहे। आणि त्यानंतर डिस्ट्रिक्टसुद्धा सिलेक्ट करायची आहे, कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही काढलेली आहे, अमरावती, अकोला, नागपूर, वाशिम जेही असेल तुम्हाला इथून तिथे ते टाईप करायचं आहे। त्यानंतर ॲडमिशन कॅटेगरी ॲडमिशन, तर इथे तुमची जी कास्ट आहे ती कास्ट सिलेक्ट करा, जस्ट आपण आता याबद्दल डिस्कस केलेलं आहे। आणि त्यानंतर खाली काही रिझर्वेशन आहे त्याबद्दलची एकदा आपण संपूर्ण जे रिझर्वेशन आहे हे रीड करून घेऊ आणि त्या रिझर्वेशनचे ॲन्सर येस ऑर नोमध्ये द्यावे लागेल। बघू शकता ए नंबरचा पॉईंट आहे की तुम्ही हँडिकॅप आहेत का, म्हणजे दिव्यांग आहेत का। जर असाल तर तुम्हाला यस सिलेक्ट करावं लागेल आणि जर नसाल तर इथे तुम्हाला नो सिलेक्ट करावं लागणार। त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त आहात का, असाल तर यस करा, अदरवाईज तिथे नो सिलेक्ट करा। त्यानंतर पॅरेंट्स हॅज बीन ट्रान्सफर ऑनलाईन प्रोसेस एरिया, इथे सुद्धा नो करा। त्यानंतर ग्रँडफादर फ्रीडम फायटर, असाल तर यस करा, अदरवाईज नो करा। त्यानंतर बघू शकता की EX सर्व्हिसमॅन म्हणजे तुमचे वडील EX सर्व्हिसमॅन आहात का, असाल तर यस करा, अदरवाईज तिथे सुद्धा तुम्ही नो करू शकता। त्यानंतर काही विद्यार्थी स्पोर्टमध्ये सुद्धा असतात, तर स्पोर्टचं रिझर्वेशन पाहिजे आहे का, जर तुम्ही असाल तर यस करा, अदरवाईज तिथे सुद्धा तुम्ही नो करू शकता। त्यानंतर जी नंबरचा पॉईंट आहे इथे सुद्धा तुम्हाला नो करायचं आहे। त्यानंतर आहे मायनॉरिटी कोटा ॲडमिशन, जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये येतात त्यांना मायनॉरिटी कोट्यामधून ॲडमिशन मिळते, तर तुम्ही मायनॉरिटी कोटा घेऊ शकता। आणि जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला त्याबद्दलचं प्रूफसुद्धा द्यावं लागणार, तर तुम्ही असाल तर यस करू शकता, अदरवाईज नो करा। त्यानंतर इन हाऊस कोटा ॲडमिशन, इन हाऊस कोटा ॲडमिशन म्हणजे जिथे तुम्ही 10वी केलेली आहे तिथेच जर तुम्हाला 11वी आणि 12वी करायची असेल तर इन हाऊस कोट्याला यस करा। आणि जर तुम्हाला तिथे 11th 12th करायचं नाही आहे तर तुम्ही इन हाऊस कोट्याला नो करा। सर्वप्रथम तुमच्या स्कूलमध्ये 11वी 12वी आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करावं लागेल, असेल तरच तुम्ही इन हाऊस कोट्याला यस करू शकता, अदरवाईज तिथे सुद्धा नो करा। आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करायच्या अगोदर संपूर्ण माहिती एकदा रीड करा, चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता। फॉर्ममध्ये चूक व्हायला नको, कारण की एकदा फॉर्ममध्ये चूक झाली तर ती एडिट होत नाही, त्यामुळे तर संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता तुम्ही की 10वीमध्ये तुम्हाला जेवढेही मार्क्स मिळालेले आहे संपूर्ण मार्क्स व्यवस्थितरित्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। यामध्ये चेक करा की संपूर्ण जे मार्क्स आहे पर्सेंटेज आहे हे तुम्हाला दिलेले आहे हे बरोबर आहे किंवा नाही आहे, आणि संपूर्ण विद्यार्थ्यांचे मार्क्स हे बरोबरच असणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा व्यवस्थित चेक करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला 4 डॉक्युमेंट्स मागितलेले आहे, 4 डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहे। लिस्ट बघू शकता, 10th मार्कशीट, आज संपूर्ण विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळालेली आहे।
तर तुम्ही मार्कशीट अपलोड करू शकता. TC सुद्धा मिळालेली आहे, तुम्ही TC सुद्धा अपलोड करू शकता. कास्ट सर्टिफिकेटचं ऑप्शन आहे, कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ती सुद्धा अपलोड करू शकता. त्यानंतर बघू शकता अंडरटेकिंग फॉर्म म्हटलेला आहे, म्हणजे जर तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही अंडरटेकिंग फॉर्मसुद्धा भरून देऊ शकता. म्हणजे घाबरण्याचं कारण नाही आहे. अंडरटेकिंग फॉर्म असल्यामुळे तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमधून कुठेही त्रास होणार नाही आहे. तर अंडरटेकिंग फॉर्मसुद्धा तुम्ही बघून घ्या आणि त्यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती फिल करा आणि तो फॉर्मची प्रिंट काढा, फिल करा आणि त्यानंतर स्कॅन करा आणि तो तुम्ही अपलोड करा. अशा प्रकारे ही प्रोसेस असणार आहे. तरी संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थितरित्या स्कॅन करा आणि व्हिजिबल असले पाहिजे, म्हणजे समोरचे जे ऑनलाईनमध्ये चेक करेल त्यांना ते दिसले पाहिजे. तर अशा प्रकारे एक डिक्लेरेशन फॉर्म आहे. या फॉर्म 2 याच्यामध्ये इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये तुम्ही याची प्रिंट काढू शकता आणि प्रिंट काढावी लागेल, कारण हा आपल्याला पेनाने फिल करून घ्यायचा आहे. इंग्लिशमध्ये जर भरायचं इंग्लिशमध्ये पण आहे. यामध्ये बघू शकता जे ॲडमिशन प्रोसेस आहे इथे थोडा यांनी 21-22 दिलेला आहे, ही तुम्ही इथे कट मारून याला 25-26 करणार. तर बघू शकता यामध्ये विद्यार्थ्याचे नाव म्हणजे स्टुडंट नेम, अप्लिकेशन फॉर्म नंबर जो तुम्हाला आता मिळालेला आहे, तुमच्या मॅसेजसुद्धा आलेला आहे तुम्हाला तो टाका, कॅटेगरी SC टाका, त्यानंतर रिजन जे तुमचा डिस्ट्रिक्ट आहे हे तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या. त्यानंतर बघा 1 नंबरचं कास्ट सर्टिफिकेट, 2 नंबर नॉन क्रिमिलियर, 3 नंबर 10th स्कूल LC म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट. आणि यामध्ये काय म्हटलं बघा, प्लीज मेक मार्क ॲट द डॉक्युमेंट विच इज टू बी सबमिटेड लेटर. म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट्स लेट देणार त्यामध्ये टिक मार्क करावी लागेल तुम्हाला. आणि जे डॉक्युमेंट्स तुम्ही आता देताय तिथे तुम्ही क्रॉस करू शकता किंवा तिथे काही केलं नाही तरी चालेल. एखादा विद्यार्थी जर कास्ट सर्टिफिकेट नंतर देत असेल तर इथे तुम्हाला टिक करावं लागेल आणि शेरामध्ये सुद्धा तुम्हाला लिहावं लागेल की तुम्ही का बरं त्यामध्ये जे डॉक्युमेंट्स आहे हे लेट देणार आहे त्या प्रकारे. तर इथे तुम्ही शेरामध्ये लिहू शकता, कारण मराठीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही रीड करा जर इंग्लिशमध्ये तुम्हाला कळत नसेल तर. बघू शकता मराठीमध्ये डॉक्युमेंटच्या खाली एक टिप दिली आहे, एखादे प्रमाणपत्र अथवा पोचपावती अपलोड केले असल्यास शेरामध्ये नमूद करावे. एखाद्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, त्यांनी रिसिप्ट अपलोड केली तर तिथे तुम्हाला टिक शेरामध्ये लिहावं लागेल आणि इथे टिक करावं लागेल की आम्ही इथे रिसिप्ट अपलोड केलेली आहे म्हणून. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या, दिनांक टाका आणि सिग्नेचर करून घ्या आणि संपूर्ण माहिती फिल करून तुम्हाला हा फॉर्म फिल करून घ्यायचा आहे. आणि यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि त्यानंतर जी प्रोसेस असणार आहे पेमेंट आणि लॉक अप्लिकेशन. तर पेमेंट करायचं आहे कास्टवाल्यांना 100 रुपये, ओपन कॅटेगरीला 150 रुपये. चालान पेड करू शकता तुम्ही, चालान पेड करा. त्यानंतर तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या चेक करा. कोणत्या विद्यार्थ्याला अडचण आल्यास तुम्ही कमेंट करू शकता आणि अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म फिल करून घ्या. तर बघू शकता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला 100 रुपये चालानचं ऑप्शन आलेलं असेल. तर यामधून प्रोसीड टू पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता. पेमेंट करून घ्या आणि त्यानंतर लॉक अप्लिकेशन फॉर्म बघा. या फॉर्ममध्ये तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक करायची आहे. एकूण एक स्पेलिंग चेक करायचं आहे की तुम्ही भरलेला ॲड्रेस, तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, डेट ऑफ बर्थ, स्कूलचे नाव, त्यानंतर तुम्ही जे रिझर्वेशन येस नोमध्ये आन्सर दिलेले आहेत ते डॉक्युमेंट्स, संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित चेक करा. आणि जर तुमचा फॉर्म ओके असेल तरच तुम्ही खाली चेकबॉक्सला क्लिक करा आणि तुमचा फॉर्म लॉक करा. लॉक केल्यानंतर तुमच्याजवळ एक PDF येणार आणि त्यानंतर प्रिंट अप्लिकेशन फॉर्मचं तुम्हाला ऑप्शन येईल, तर तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण विद्यार्थी 11th ॲडमिशन 2025-26साठी फॉर्म फिल करू शकतात. तर लवकरात लवकर फॉर्म फिल करा. कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण आल्यास कमेंट्स करा आणि 11th ॲडमिशन 2025-26बद्दल संपूर्ण जे अपडेट असेल मेरिट लिस्ट, कॅपराऊंड या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.